गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या पोथीचं आपण पारायण करणार आहोत ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. तर स्वामीचरित्र सारामृत हे वाचन केल्याने एवढे आपल्याला अनुभव कसे काय येतात, एवढी प्रचिती स्वामी कशी काय देतात, काय आहे नेमकं या ग्रंथामध्ये? तर चला मग बघूया या ग्रंथामध्ये काय आहे. परब्रह्म श्री स्वामी समर्थ यांचे जीवन कार्य व त्यांच्यावर ग्रंथ संपदा करणे हे कार्य गेल्या 100 वर्षात अनेक महाभागांनी केले. कोणी गद्यात केले, कोणी पद्यात केले, कोणी गोष्टी रूपाने महाराजांचे जीवन कार्य ओळखण्याचा व लिहिण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांना जाणणे व ओळखणे ही गोष्ट जवळजवळ अशक्य आहे. कारण वेदांनी सुद्धा ज्या शक्तीला नेती नेती म्हटलेलं आहे, ते परब्रह्म स्वरूप वर्णन करण्यास मानव सुद्धा दुबळा आहे. परंतु सेवा करणे, सेवाभाव हे मात्र प्रत्येकाला शक्य आहे. ज्ञानी अज्ञानी जीवांना सेवेसाठी अधिकृत आधाराची गरज भासतेच आणि ती बरीचशी गरज कैलासवासी विष्णू बळवंत थोरात या सत्पुरुषाने भागवली आहे. मराठी भाषेत ओवीबद्ध श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ अतिलीनतेने, नम्रतेने व सर्वस्व स्वामी महाराजांना समजून हा 21 अध्यायाचा स्वामी सेवेचा ग्रंथ लिहिलेला आहे. यात स्वामींच्या जीवन कार्याच्या ठळक व उद्बोधक घटनांचा इतिहास सार रूपाने अति गोड भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुरुभक्ती, निष्ठा, सेवा यांचे प्रतीक भक्त शिरोमणी बाळाप्पा, स्वामीसूत, दादाबुवा, ज्ञानमार्ग, बुद्धिनिष्ठा, पंडित्य, प्रचुरता, शब्द प्रामाण्य व ग्रंथ प्रामाण्य यांची थोरवी जाणणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा महाराजांनी केलेला भ्रमनिरास व आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती यांना केलेले हठयोगाचे मार्गदर्शन व नंतर त्यांना सर्वार्थाने योग विद्येत व ब्रह्मविद्येत महाराजांनी कसे प्रवीण केले वगैरे या ग्रंथात सांगितलेले आहे. सुंदराबाई व चोळप्पा पूर्वजन्मांचे भाग्यवंत व पुण्यवान होते. त्या पुण्याईवरच ते परब्रह्म सान्निध्यात राहिले. परंतु नुसते परब्रह्म सान्निध्य हा जरी देवाधीन भाग असला तरी कर्म व पराक्रम ही स्वाधीनची बाब असून ती जर साधकाने घमिंडीत आचरली नाही तर परब्रह्म हाताशी येऊन सुद्धा साधकांचे स्वकर्तृत्व नसले तर भयानक विफलता येऊन प्रारब्ध संपल्याबरोबर पुन्हा ती व्यक्ती कफलक होते. याचे सुंदराबाई व चोळप्पा हे उत्तम उदाहरण आहेत. ब्रह्मसंबंधासारखे भयानक प्रकार क्षणात बंद झाल्याचे राजा शंकरराव यांचे उत्तम उदाहरण आहे. परमात्मा भक्तीला वश होणार आहे, सत्ता संपदा यामुळे वश होणारा नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बडोद्याचे श्रीमंत गायकवाड. महाराजांनी स्वामी समर्थांना अनेक प्रयत्नांना बडोद्यास नेण्याचे प्रयत्न केले भक्तीविना व त्या प्रयत्नात आलेले अपयश, तसेच एका अनाथ व निष्ठावंत भक्तास व वेड्यास दिलेले द्रव्यदान, त्याचप्रमाणे दादाबुवा यांना दिलेली दीक्षा व स्वामी कार्यास प्रवृत्त करणे हे प्रकार महाराजांनी बहुविध श्रेष्ठता दर्शवितात. या सर्व गोष्टींचे अति विनम्रपणे श्रद्धेने वर्णन करून स्वतः आर्त राहून सामान्य जनास या ग्रंथाद्वारे भक्तीची आर्तता शिकवली जाते. असे हे स्वामी चरित्र सारामृत खऱ्या अर्थाने हे सार व अमृत आहे. या अमृताचे प्राशन जे जे करतील ते ते धन्य होतील. हे स्वामी चरित्र नित्यसेवेसाठी अतिशय उपयुक्त असून याच्या वाचनाने सर्व दोष बाधा जातात. साधकाची साधना सिद्ध होते इतके सामर्थ्य या स्वामी चरित्रात आहे. गेली हजारो वर्षे भाविक श्री स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी महाराजांची नित्य सेवा म्हणून रोज करतात. या ग्रंथाच्या वाचनास स्त्री पुरुष जात धर्म असा कोणताही भेद नाही. सर्व जाती धर्मासाठी हे खुले असून त्यांच्या अनुष्ठानाचा प्रकार असा आहे की कमीत कमी 108 पारायण झाल्यावर प्रचिती येते. श्री स्वामी चरित्र हे वाचण्याचे प्रकार असे आहे की रोज 3 अध्याय 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतो. रोज 7 अध्याय 3 दिवसात एक पारायण. एका वर्षात 108 पारायणे, रोज एक संपूर्ण पारायण, रोज 1 ते 21 अध्याय, 108 दिवसात 108 पारायण. स्वामी चरित्राच्या वाचनाने अनेक सज्जनांचे अनेक भक्तांचे भले झाल्याचा हजारो लोकांच्या अनुभवाचा ठेवा आहे. याची सर्व सज्जनांनी प्रेमपूर्वक जाणीव ठेवावी. या पवित्र मनाने यथाशक्ती यथामती स्वामी चरित्र वाचाव्यास सुरुवात करावी. हा ग्रंथ दिंडोरी प्रणित येथील स्वामी मंदिरात केंद्रात केव्हाही मिळेल. स्वामी महाराजांच्या नित्य उपासनेस व सेवेस अतिशय छोटे पण खात्रीचे साधन आहे.
आणि गुरुपौर्णिमा जवळ येत आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त या पवित्र ग्रंथाचे पारायण आपण गुरुपौर्णिमेनिमित्त करू शकतो. तर गुरुपौर्णिमेला स्वामीचरित्र पारायण कशा पद्धतीने करायचे, नियम, अटी काय आहेत, केव्हापासून आपण सुरुवात करू शकतो, हे मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ज्यांनी कोणी बघितलं नसेल, तर त्यांनी नक्की बघावं आणि गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीचरित्र सारामृताच्या या पवित्र ग्रंथाचे पारायण करावे. ज्यांच्या इच्छा, मनोकामना कोणत्याही सेवा केल्याने पूर्ण झाल्या नाही, बऱ्याच वर्षापासून ते स्वामींची सेवा करतायत, पण त्यांना काहीच अनुभूती आली नाही, तर त्यांनी यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करावे. 100% तुम्हाला याचे अनुभव मिळणारच, तुम्हाला प्रचिती येणारच. स्वामींच्या आवडीची, स्वामींना अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे. तर नक्की सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त या ग्रंथाचे पारायण करावे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? स्वामी चरित्र या ग्रंथाची माहिती तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट करा. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.